रात्री 12-1च्या दरम्यान तुम्ही तुमच्या कामावरून घरी जाता. वाटेत तुम्हाला एक मुलगी लिफ्ट मागते आणि तुम्ही तिला लिफ्ट देता. आणि लिफ्ट दिल्यानंतर रस्त्यात अशा काही भयानक गोष्टी होतात की ती लिफ्ट तुमची कायमची लक्षात राहते. अशा प्रकारच्या खूप साऱ्या स्टोरीज हॉलिवूड आणि बॉलिवूडमध्ये आपण मूवीजमध्ये पाहतोच. पण मी जर तुम्हाला सांगितलं की हीच घटना माझ्या सबस्क्रायबरसोबत खऱ्या आयुष्यात घडली असेल तर हो, ही घटना खरोखर घडली आहे माझ्या सबस्क्रायबर म्हणजेच अभिजितसोबत. त्याने मला ही त्याची स्टोरी ईमेलवरती सेंड केली आहे. जर का तुम्हाला पण तुमची स्टोरी मला सांगायची असेल तर माझा ईमेल ID डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तर अभिजित मला असं लिहितो की महाबळेश्वरमध्ये मी एका हॉटेलमध्ये मॅनेजर आहे आणि माझी रोजची शिफ्ट संध्याकाळी 12 ते 1 दरम्यान सुटते आणि मान्सून किंवा हिवाळ्यामध्ये तर अजूनच गर्दी वाढते आणि त्यामुळे मला कधीकधी 2-3 वाजतासुद्धा घरी जावं लागतं. शक्यतो हॉटेलमधल्या स्टाफची राहण्याची सोय हॉटेलमध्येच केली जाते, पण माझ्यासोबत माझी फॅमिली असल्यामुळे महाबळेश्वरमध्येच मी एक भाड्याने फ्लॅट घेतला होता. आणि अर्थातच महाबळेश्वर हे खूप एक्सपेन्सिव्ह ठिकाण आहे, त्यामुळेच थोडंसं दूरवरती मी तो फ्लॅट घेतला होता. तर पावसाळ्याचे दिवस होते आणि हॉटेलमध्ये एवढी काही गर्दी नव्हती. तर त्यामुळेच मी माझ्या सिनियरला विचारलं की मी आज जरा घरी लवकर निघतो. मला माझ्या बायकोचा कॉल आला आहे आणि ती थोडीशी घाबरली आहे, कारण तिकडे लाईट नाही आहे आणि विजा पण खूप पडते आहेत. ती बोलते की तुम्ही लवकर या. आणि जास्त कस्टमर्स नसल्यामुळे माझा सिनियर बोलला की एक काम कर, माझी कार घेऊन जा, लवकर पोहोचेल. मी त्याला थँक्स बोललो आणि पुढे निघालो. बाहेर जोराचा पाऊस येतच होता की तो अजून जोरात वाढला. मी गाडी जरा सावकाश चालवायला लागलो, कारण रस्ता जरी ओळखीचा असला तरी घाटाचा रस्ता आहे, त्यामुळे थोडीशी चूक खूप महागात पडू शकते आणि हीच सावधानता मी बाळगली. मी जसा जसा पुढे जातो आहे तशी मला रस्त्याने एक गाडीसुद्धा दिसली नाही. संपूर्ण घाटाच्या रस्त्याने मी एकटाच चाललो होतो आणि सोबतीला पाऊस. मी विचार केला की मी माझ्या बायकोला कॉल करून सांगेल की अगं मला थोडासा उशीर होईल, कारण पाऊस खूप वाढला आहे आणि मी जर हळू येतो आहे. पण जेव्हा मी तिला कॉल करायचा प्रयत्न केला तेव्हा तिचा कॉल लागलाच नाही. मला वाटलं पावसामुळे रेंज गेली आहे आणि तसंच झालं होतं. मग मी म्हटलं की थोडंच अंतर राहिले, आपण जाऊयात निवांत. रात्रीचे 12:33 झाले. ही वेळ मी माझ्या आयुष्यात कधीच विसरू शकत नाही आणि याचं कारणही तसं आहे. कारण त्याच वेळी माझ्या गाडीच्या समोर अचानकपणे एक 25-26 वर्षाची मुलगी उभी राहिली. ती मला इशारा देते की गाडी थांबवा, मला लिफ्ट हवी आहे. ती मला इशारा देते की गाडी थांबवा, मला लिफ्ट हवी आहे. तिने फॉर्मल कपडे घातले होते, अगदी माझ्यासारखे, जसा एका हॉटेलचा स्टाफ असतो सेम तसेच कपडे तिने घातले होते. सुरुवातीला तर मी बिचकतो की नक्की काय चालू आहे आणि ह्यावेळेस ही मुलगी इथे काय करते आहे. मी गाडी तिच्या जवळ नेतो आणि गाडीची थोडी काच खाली घेतो की काय झाले, तू इथे काय करते आहे. त्यावर ती मुलगी मला बोलते की मी इथे जवळच एका हॉटेलमध्ये काम करते आणि माझी कार खराब झाली आहे. मी विचार केला की यार, ही तर आपल्यासारखीच हॉटेलमध्ये काम करते, आपण हिची हेल्प करायला हवी, त्यात एवढी रात्र आणि पाऊस. मी म्हटलं ठीक आहे, बस गाडीमध्ये. थोडंसं अंतर पुढे गेल्यानंतर तिने मला तिचं नाव सांगितलं. तिचं नाव होतं ऋतुजा. मी पण माझं नाव सांगितलं की माझं नाव अभिजित. आणि तिने हे पण सांगितलं की ती घाटाच्या दुसऱ्याच साईडला राहते आणि ते माझ्या फ्लॅटपासून जवळच होतं. सो वेळ घालवण्यासाठी मी पण तिच्यासोबत थोड्याशा गप्पा मारल्या. मी पण तिला सांगितलं की मी पण XYZ हॉटेलमध्ये मॅनेजर आहे आणि हा माझा रोजचाच टाईम आहे का जायचं आहे. तर असंच सहज बोलता बोलता तिने मला विचारलं की अभिजित, तुझा भूतांवरती विश्वास आहे का. हे ऐकून जरा मी विचित्रच चेहरा केला, कारण तिने असं अचानक कसं विचारलं मला आणि हा काय प्रश्न आहे का, तुझा भूतांवरती विश्वास आहे का. मी त्याला सांगितलं की नाही, माझा अजिबात विश्वास नाही असल्या गोष्टींवर, ह्या सगळ्या अंधश्रद्धा आहेत. पण मला हे सांग की तू मला हा प्रश्न असा अचानक का विचारला, तुझा आहे का भूतांवरती विश्वास. त्यावर ऋतुजा मला बोलते की हो, माझा संपूर्ण विश्वास आहे, कारण माझ्या मैत्रिणीसोबत असं काही घडलं होतं, त्यामुळेच माझा ह्या गोष्टींवर पूर्ण विश्वास आहे. मी ऋतुजाला जस्ट क्युरियस होऊन विचारतो की काय झालं होतं तिच्यासोबत, असं काय घडलं की त्यावरती तुझा विश्वास बसला. तर ऋतुजा मला असं सांगते की तिची मैत्रीण म्हणजे अंकिता रात्रीची ह्याच रस्त्याने जात होती आणि असाच जोराचा पाऊस चालू असतो आणि तिचीही माझ्यासारखी अशीच गाडी खराब होते आणि तीसुद्धा अशीच लिफ्ट मागते. मी विचारलं, ती तुझ्यासोबत काम करते का. तर
तर ऋतुजा बोलली हो, ती माझ्यासोबतच काम करते. आणि लिफ्ट मागताना एक गाडी तिच्यापाशी येऊन थांबते. त्या गाडीमध्ये 2 तरुण मुलं असतात आणि त्या दोघांनी दारू पिलेली असते. हे अंकिताला गाडीमध्ये बसल्या बसल्या जाणवलं. तिच्या डोक्यात विचार आला की आपण बसून चुकी तर नाही केली ना. पण शेवटी वेळच अशी होती की तिला काही ऑप्शन नव्हता. ती गाडीमध्ये बसली आणि पुढे निघाली. थोडं अंतर पुढे गेल्यानंतर मागचा एक जण तिच्याशी जवळीक साधायला लागतो आणि अंकिताला कळून चुकतं की आपण खूप मोठ्या अडचणीमध्ये सापडलो आहे. ती त्यांना दूर ढकलण्याचा प्रयत्न करते, पण त्या 2 मुलांपुढे हिचं काही चालणार. आणि त्या दोघांना दूर करण्याच्या प्रयत्नातच तिचा कोपरा गाडीच्या डोर लॉकला लागतो आणि दरवाजा अचानकपणे उघडतो. आणि ही सर्व झटापट घाटामध्ये जात असताना होते. आणि अंकिताचं दुर्दैव असं की गाडीचा दरवाजा उघडतो आणि अंकिता सरळ घाटामध्ये कोसळते. मी ऋतुजाला विचारतो की अगं पण यामध्ये भूतांचा कुठे विषय आहे? ओके, त्यावरती ऋतुजा मला समोर बोट दाखवून बोलते की अरे हे बघ, हीच ती जागा, ह्याच ठिकाणी ती कोसळते. मला वाटलं की ऋतुजा विषय बदलण्याचा प्रयत्न करते. त्यावरती मी ऋतुजाला विचारतो की हीच ती जागा आहे हे तुला कसं माहिती? त्यावरती ऋतुजा थोडं बिचकते आणि बोलते की मला अंकिताने सांगितलं होतं. मी बोलतो ठीक आहे, मग तुझी मैत्रीण वाचते कशी? त्यावरती ऋतुजा मला सांगते की ती जेव्हा घाटात कोसळते सुदैवाने ती एका झाडाला पकडते आणि वरती येते. तेवढ्यातच मागून एक दुसरी गाडी येत असते आणि ती गाडी तिच्याच एका स्टाफ मेंबरची असते आणि त्यामुळे ती त्या गाडीमध्ये बसते आणि घरी जाते. मी ऋतुजाला विचारतो की यामध्ये भूतांचा काय संबंध? त्यावरती ऋतुजा विषय टाळण्याचा प्रयत्न करते आणि बोलते की तुमचं लग्न झालं आहे ना? मी बोललो हो. ती विचारते की तुम्हाला बोर नाही होत एवढे दिवस एका स्त्रीसोबत? आणि एवढं बोलून ती तिचा हात माझ्या हातावर ठेवते. मी तिचा हात झटकतो आणि बोलतो की ऋतुजा काय करतेस तू? ऋतुजा बोलते कुठे काय नाही करत. अभिजित मला एक सांगा, मी तुम्हाला सुंदर नाही वाटत का? त्यावरती मी बोलतो हो वाटतेच, तू आहेच सुंदर, पण याचा अर्थ असा नाही की आपल्यामध्ये असं काहीतरी होईल. त्यावरती ऋतुजा काहीच रिॲक्ट नाही करत. ती मला बोलते अभिजित गाडी थांबव. मी बोलतो का असं अचानक? अजून तर खूप लांब जायचे आपल्याला. ती मला पुन्हा बोलते अभिजित गाडी थांबव. मी बोलतो अरे असं कसं थांबू गाडी? मी पाऊस येतोय आणि तुझं घर तर अजून खूप लांब आहे ना, इथे कुठे रस्त्यात थांबू मध्ये? ती पुन्हा एकदा बोलते अभिजित गाडी थांबव. पण ह्यावेळेस तिचा जो आधी स्वीट आणि कोमलसा वाटणारा आवाज विचित्र आणि भयानकपणे बदलला होता. तो तिचा वाटतच नव्हता. मी गाडी हळूहळू चालवत होतो तर ती पुन्हा एकदा 3-4 वेळा माझं नाव घेते, अभिजित अभिजित अभिजित. हे ऐकल्यानंतर मी थोडासा घाबरलो आणि मी त्याला रागाने विचारलो ऋतुजा हे तू काय करतेस वेड्यासारखं? तर त्यावर ऋतुजा काहीच बोलत नाही. ती फक्त एकटक तिच्या पायांकडे बघत असते. तर त्यावरती मी गाडी थांबवतो. गाडी थांबवल्यानंतर गाडीचे डोर आपोआप अनलॉक होतात. मी ते अनलॉक केलेच नव्हते, ते अचानकपणे अनलॉक झाले होते. आणि मी काही बोलण्याच्या आत ऋतुजा तिचा दरवाजा उघडते आणि गाडीच्या बाहेर जाऊन उभी राहते. ऋतुजा असं काय करतेस? पाऊस येतोय, बस गाडीमध्ये, जाऊयात आपण पुढे. आणि असं अचानकपणे वेड्यासारखं काय करतेस तू? तेवढ्यात मागे विजेचा मोठा आवाज होतो आणि सरळ एकटक पायाकडे बघणारी ऋतुजा आता माझ्याकडे बघते आणि मला जे काही दिसतं त्यावरती माझ्या पायाखालची जमीन सरकते. कारण ऋतुजाचे डोळे पूर्णपणे पांढरे झाले होते आणि आता ते डोळे एकटक माझ्याकडे रागाने पाहत आहे. मला माझ्या डोळ्यांवरती विश्वास बसेना की मी नक्की हे काय पाहतोय आणि माझ्यासोबत असं काय घडतंय. मला कळत नव्हतं की नक्की काय करावं, गाडीला रेस देऊन पळून जावं की थांबावं. मी पूर्ण घाबरलो होतो आणि तेवढ्यात ऋतुजा खूप भयानकपणे हसायला लागते आणि ती बोलते तू वाचलास. तुला जेव्हा मी लिफ्ट मागितली तेव्हा मी तुला सांगितले की माझी गाडी खराब आहे, पण तुला रस्त्यावर कुठली गाडी दिसली का? आत्ता माझ्या डोक्यात सर्व रिकॅप होऊ लागलं की ही तर बरोबर बोलतीये. जेव्हा मी हिला लिफ्ट दिली होती तिथे कुठलीच गाडी नव्हती. ऋतुजा आणखी पुढं बोलते की तुला मी जे काही अंकिताबद्दल सांगितलं ते अंकिताबद्दल नव्हतं, कारण ती अंकिता म्हणजे मीच. त्या दोघांनी माझ्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यातच मी माझा जीव गमावला. मी काही झाडाला लटकून वगैरे वर आली नव्हती. माझा त्या घाटात कोसळून मृत्यू झाला होता आणि त्याच दिवसापासून मी या घाटात भटकत आहे आणि त्यात मला तू भेटला.
एकट्या मुलीला रस्त्यावरती पाहून कोणाचं पण मन विचलित होईल, पण तुझं तसं झालं नाही आणि त्यामुळेच तू माझ्या हातातून आज वाचलास, नाहीतर तुझा पण आज मी जीव घेतला असता. जसं अंकिता हे बोलते म्हणजेच ऋतुजा, मी एक सुटकेचा मोठा निश्वास सोडतो. आता अंकिता मला बोलते, आता तू निघ, चुकूनही मागे वळून पाहू नको. मी क्षणाचाही विचार न करता गाडीला फुल रेस दिली आणि पुढे निघालो. मी जवळजवळ 100 मीटरवरती गेलो असेल तेवढ्यात मला गाडीच्या रिअर मिररमध्ये एका दुसऱ्या गाडीचा प्रकाश येताना दिसला आणि त्यासोबतच अंकिता दिसली. ती गाडी त्या अंकितापाशी येऊन थांबली. मी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि सरळ घरी येऊन पोहोचलो. दुसऱ्या दिवशी सकाळी बायकोने मला झोपेतून उठवलं आणि ती बोलते की अहो बघा, हा आपलाच घाट आहे ना, या घाटाची न्यूज टी व्हीवरती सांगताय. मी झोपेतून डचकून उठलो आणि सरळ टी व्हीसमोर येऊन बसलो. न्यूजमध्ये असं सांगितलं होतं की दारूच्या नशेत 3 तरुणांचा महाबळेश्वरच्या घाटामध्ये संशयास्पद मृत्यू होतो. मृत्यूचं कारण गूढ आहे. ही बातमी ऐकल्यानंतर मला दरारून घाम फुटतो. माझी बायको मला विचारते की अहो काय झाले, तुम्हाला असा अचानक कसा घाम फुटला आहे. त्यावरती मी तिला काहीच सांगत नाही, पण मनामध्ये एक ठरवतो की रात्री 12 नंतर त्या घाटाच्या रस्त्याने कधीच जायचं नाही. तर अभिजितसोबत जो काय प्रसंग घडला हा विश्वास न बसण्यासारखाच, पण तो तितका खरासुद्धा. तर ही होती अभिजितची स्टोरी. आणि जर का तुमच्यासोबत पण असं काहीचं घडलं असेल तर तुम्ही मला मेल करू शकता. माझा मेल ID डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आणि हो, जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आकाशवाणीला, कारण आपल्या चॅनलला जवळजवळ 80% लोक सबस्क्राईब करत नाही आहेत. सो प्लीज सबस्क्राईब करा आणि मला ग्रो होण्यासाठी मदत करा. आणि एक प्रो टिप, रात्री कोणालाही लिफ्ट देताना विचार करा.